नमस्कार. कधीकधी हजारो पुस्तकं वाचून जे कळत नाही ते संतांच्या एका ओळीत समजून जातं. का माहितीये? कारण ते शब्द कागदावरचे नसून प्रत्यक्ष अनुभवाचे आहेत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक अनुभूती ठरेल. शांत चित्ताने हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या शब्दांमधली चैतन्य शक्ती अनुभवा. हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आजच्या या शांत आणि सुंदर क्षणी आपण एका अत्यंत खोल आणि तरीही मनाला स्पर्शून जाणाऱ्या विषयावर संवाद साधणार आहोत. आपल्या सभोवतालचा हा अथांग निसर्ग, हे संपूर्ण जग आणि त्यामागे दडलेली एक अदृश्य शक्ती यांच्यातील नाते खरोखरच खूप विलक्षण आहे. आपण अनेकदा विचार करतो की देव आणि भक्त यांच्यात नेमके काय नाते असते, आणि परमेश्वर आणि हे निर्माण झालेले जग हे वेगळे आहेत की एकच आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची अतिशय सोपी आणि थेट उत्तरे संत निळोबाराय यांनी त्यांच्या एका अप्रतिम अभंगातून दिली आहेत. चला तर जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ. विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. एकापासूनी झाले विश्व, विश्वामाजी एकची अंश. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्या चरणात संत निळोबाराय आपल्याला निर्मितीचे रहस्य अतिशय सोप्या शब्दात उलगडून सांगतात. ते म्हणतात की हे अथांग आणि अमर्याद विश्व केवळ एकाच तत्वापासून निर्माण झाले आहे. ज्याप्रमाणे एका छोट्याशा बीजामध्ये वटवृक्षाचा पसारा दडलेला असतो आणि तो वटवृक्ष मोठा झाल्यावर त्याच्या फांदीत, पानापानात आणि मुळांमध्ये त्याच बीजाचा अंश असतो, अगदी तसेच या जगाचे आहे. एकच ईश्वरीय शक्ती या संपूर्ण सृष्टीची निर्मिती मल्टी करते. याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निर्माण झालेल्या अफाट विश्वातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीत त्याच एका परमेश्वराचा अंश दडलेला आहे. आपण सर्वजण दिसायला वेगळे असलो, आपली भाषा वेगळी असली, आपले विचार वेगळे असले, तरी आपल्या सर्वांच्या आत धडधडणारा तो मूळ झरा एकच आहे. तीच एक ईश्वरीय ऊर्जा आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते. ही जाणीव आपल्याला एकमेकांशी आणि या निसर्गाशी जोडायला शिकवते. आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा तो परका नसून त्याच्यातही त्याच ईश्वराचा अंश आहे, हा उदात्त विचार या चरणातून आपल्याला मिळतो. सामाजिक संदेश, समाजातील एकात्मता आणि समता हा या चरणाचा मुख्य गाभा आहे. आपण सगळे एकाच मातीतून आलो आहोत. आपल्यात कोणताही भेद नाही. उच्च, नीच, गरीब, श्रीमंत हे सर्व भेद आपण माणसांनी निर्माण केले आहेत. निसर्गाने सर्वांना समान बनवले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांशी आदराने आणि समानतेने वागले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, एका मोठ्या गावात आलेला महापूर आणि त्यानंतरची परिस्थिती आठवा. जेव्हा पुराचे भयानक पाणी गावात आणि घरात शिरते तेव्हा ते जात, धर्म किंवा श्रीमंती पाहत नाही. अशा वेळी गावातील सर्व लोक आपले मतभेद विसरून एकत्र येतात. मंदिर आणि मशिदीचे दरवाजे सर्वांसाठी उघडले जातात. कोणीतरी आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवतो. एका श्रीमंत माणसाला एका गरीब मजुराच्या घरात आसरा घ्यावा लागतो आणि सर्वजण एकाच पंक्तीत बसून जेवतात. तेव्हा सर्वांना खऱ्या अर्थाने जाणवते की आपल्या सर्वांच्या शरीरात वाहणारे रक्त एकच आहे. संकटाच्या वेळी उफाळून येणारी ही माणुसकी म्हणजेच सर्वांमध्ये असलेला तो एकच अंश आहे. दुसरा चरण. जैसे शून्यापासूनी अंक झाले भादिता नुरेची लेख. भावार्थ विश्लेषण. हा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी संत निळोबाराय अतिशय सुंदर आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा गणिताचा दृष्टांत देतात. ते म्हणतात की गणितातील सर्व आकड्यांची सुरुवात शून्यापासून होते. 1, 2, 3 असे अनंत आकडे या शून्यातूनच जन्म घेतात आणि वाढत जातात. शून्याला स्वतःची अशी कोणतीही किंमत नसली तरी त्याच्याशिवाय इतर कोणत्याही आकड्याला मोठेपण प्राप्त होत नाही. परंतु जेव्हा आपण या आकड्यांचा शेवट पाहतो आणि सर्व बेरजा वजाबाक्या संपतात तेव्हा ते पुन्हा शून्यातच विलीन होतात. अगदी त्याचप्रमाणे हे जग एका अदृश्य आणि निराकार ईश्वरापासून निर्माण झाले आहे. जेव्हा या जगाचा प्रलय होईल किंवा हे जग संपेल तेव्हा हे सर्व पुन्हा त्याच निराकार तत्वात विलीन होईल. तिथे कोणतीही भौतिक गोष्ट उरणार नाही, तर केवळ आणि केवळ तो एकच मूळ ईश्वरीय अंश शिल्लक राहील. निर्मिती आणि लय या चक्राचे अत्यंत सोपे पण तितकेच प्रगल्भ वर्णन या चरणात दडलेले आहे. सामाजिक संदेश, मानवी अहंकार आणि भौतिक संपत्तीची नश्वरता हा संदेश येथे मिळतो. माणसाला आपल्या पैशाचा, पदाचा आणि सत्तेचा खूप गर्व असतो, पण हे सर्व तात्पुरते आहे. समाजाचा पाया हा सर्वसामान्य माणूस आहे, जो कधीकधी शून्यासारखा भासतो, पण त्याच्याशिवाय कुठल्याही मोठ्या माणसाला आणि त्याच्या अधिकाराला काहीच किंमत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण, एका अत्यंत श्रीमंत आणि अहंकारी कारखानदाराचे उदाहरण घेऊया. त्याला नेहमी वाटायचे की त्याच्या पैशावर सर्व काही चालते आणि कामगार म्हणजे केवळ त्याच्या हाताखालचे नोकर आहेत. पण एकदा त्याच्या कारखान्यातील सर्व कामगारांनी एकत्र येऊन काम बंद ठेवले. मोठी आधुनिक यंत्रे आणि बँकेत कोट्यवधी रुपये असूनही कारखान्यात उत्पादनाचा एकही दाणा तयार होऊ शकला नाही. तेव्हा त्या कारखानदाराला समजले की जे कामगार त्याला शून्यासारखे कवडीमोल वाटत होते तेच त्याच्या श्रीमंतीचा खरा आधार आहेत.
त्यांचा घाम गळला नाही तर त्याच्या पैशाला काहीच किंमत उरत नाही. शून्याशिवाय अंकाला किंमत नसते, हाच तो अत्यंत मोलाचा सामाजिक संदेश आहे. तिसरा चरण, शून्यानुठिता शून्यपणे. कैचे एकाएक होणे. भावार्थ विश्लेषण. येथे निळोबाराय अतिशय खोलवर जाऊन विचार मांडतात. ते म्हणतात की जर शून्य स्वतःहून प्रकट झाले नसते तर एकापुढे एक शून्य लावून संख्या वाढण्याची प्रक्रिया कशी झाली असती. मुळात जर शून्याचे अस्तित्वच नसते तर त्यातून पुढची साखळी निर्माणच झाली नसती. याचाच अर्थ असा की परमेश्वराच्या मूळ अस्तित्वाशिवाय या विश्वाचे अस्तित्व शक्यच नाही. ईश्वराने स्वतःला या जगाच्या रूपात प्रकट करण्याचे ठरवले, म्हणूनच हे अफाट जग अस्तित्वात आले. तो जर व्यक्त झाला नसता तर हे अनेक रंगांचे आणि अनेक आकारांचे जग कधीच निर्माण झाले नसते. एकातून अनेक होण्याची आणि विश्वाचा पसारा वाढण्याची ही जी किमया आहे ती केवळ आणि केवळ त्या मूळ ईश्वराच्या अस्तित्वामुळेच शक्य झाली आहे. परमेश्वर हाच या संपूर्ण खेळाचा मूळ आधारस्तंभ आहे हे यातून स्पष्ट होते. सामाजिक संदेश. समाजातील पडद्यामागच्या लोकांचे महत्त्व ओळखणे हा यातील खरा विचार आहे. समाजात अनेक लोक असे असतात जे स्वतः अंधारात राहून इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतात. हे लोक स्वतःला शून्यात विलीन करतात, म्हणूनच समाजातील इतर लोक मोठे बनतात. अशा पडद्यामागच्या लोकांचा सन्मान करणे, त्यांच्या त्यागाची नेहमी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अत्यंत गरीब घरातील कष्टकरी आईचे उदाहरण पाहूया. ती स्वतः अनेक वर्षे जुने कपडे घालते, कित्येकदा पोटाला चिमटा काढून झोपते, पण आपल्या मुलाला उच्च शिक्षण देते. ती स्वतः शून्य बनते, कुटुंबासाठी स्वतःचे अस्तित्व विसरते. जेव्हा तो मुलगा मोठा अधिकारी बनतो तेव्हा त्याचा सन्मान संपूर्ण समाज करतो. तो एक मोठा अंक बनलेला असतो. पण त्याच्या या यशाच्या मागे असलेल्या त्या आईच्या शून्यपणाची जाणीव ठेवणे समाजाला आणि त्या मुलाला आवश्यक असते. तिने स्वतःला शून्यात मिटवून घेतले नसते तर तो मुलगा कधीच मोठा अधिकारी बनू शकला नसता. चौथा चरण, निळा म्हणे भक्तची नाही. कैचा देवही तये ठाईन. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत निळोबाराय यांनी भक्तीची अत्यंत सर्वोच्च आणि विलोभनीय अवस्था मांडली आहे. ते अगदी ठामपणे विचारतात की जर भक्तच नसेल तर तिथे देव तरी कसा असेल. देव आणि भक्त हे दोन्ही वेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भक्ताच्या प्रेमामुळे, त्याच्या श्रद्धेमुळे आणि त्याच्या उत्कट भावनेमुळे देवाला देवपण मिळते. भक्ताच्या हाकेला ओ देण्यासाठीच निराकार देव साकार रूप धारण करून धावून येतो. जर हाक मारणारा भक्तच अस्तित्वात नसेल तर त्या देवाला देव म्हणून कोण ओळखेल. देवाची महती ही भक्तामुळेच गायली जाते. भक्ताचे अस्तित्वच देवाचे अस्तित्व सिद्ध करते. त्यामुळे देव आणि भक्त यांच्यात मुळात कोणताही भेद नाही. ते दोन्ही मिळूनच एक पूर्णत्व साधतात. परमेश्वर हा भक्तासाठीच आहे आणि भक्त हा परमेश्वरासाठीच आहे, हा अद्वैताचा निखळ आनंद संत निळोबाराय येथे व्यक्त करतात. सामाजिक संदेश. परस्पर अवलंबित्व आणि सेवेचे महत्त्व. समाज हा माणसांनी बनतो, एकमेकांच्या सोबतीशिवाय कोणालाही अर्थ नाही. नेता हा जनतेमुळे असतो, शिक्षक हा विद्यार्थ्यांमुळे असतो. समाजातील पीडित आणि वंचित लोकांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. सामान्य माणसांशिवाय कोणताही मोठेपणा जगात सिद्ध होत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका दुर्गम आदिवासी भागात काम करणाऱ्या एका समर्पित डॉक्टरचे उदाहरण घेऊ. तो डॉक्टर शहरात राहून लाखो रुपये कमवू शकला असता, पण त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्या गरीब लोकांच्या सेवेसाठी वेचले. त्याच्याकडे उपचारासाठी येणारे लोक त्याला देवासारखे मानतात. पण त्या डॉक्टरलाही हे पक्के माहीत असते की जर हे गरजू लोक नसते तर त्याच्या वैद्यकीय ज्ञानाला काहीच अर्थ राहिला नसता. आजारी पडणाऱ्या त्या गरीब लोकांमुळेच त्याच्यातील सेवाभावाला आणि माणुसकीला आकार मिळाला. लोकांचा विश्वास आणि प्रेम नसेल तर डॉक्टर असण्याला अर्थ नाही. भक्ताशिवाय देव नसतो, तसेच एकमेकांशिवाय आपण कुणीच नसतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. तरुणांनो, हा अभंग केवळ भक्तीपुरता मर्यादित नाही. यात तुमच्यासाठी एक खूप मोठी ताकद लपलेली आहे. हा अभंग सांगतो की तुम्ही या देशाचा आणि विश्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा अंश आहात. तुमच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे. जसे शून्याशिवाय अंकांना किंमत नाही, तसे तुमच्या योगदानाशिवाय या समाजाला पूर्णत्व येत नाही. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. तुम्हाला अनेकदा वाटत असेल की माझ्या एकाच्या प्रयत्नाने काय होणार, पण लक्षात ठेवा, 0 आणि 1 एकत्र आले की त्याची ताकद 10 पटीने वाढते. तुमच्यात ती धमक आहे जी संपूर्ण समाजाला नवी दिशा देऊ शकते. तुमच्या आतूनच ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे जी नवीन विचार आणि नवीन प्रगती घडवून आणेल. एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. जसा देव भक्तावर अवलंबून आहे तसेच आपण सगळे प्रगतीसाठी एकमेकांवर अवलंबून आहोत. प्रत्येकाचा आदर करायला शिका. कोणत्याही माणसाला किंवा त्याच्या कामाला छोटे समजू नका. प्रत्येकाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व असते. जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन काम कराल तेव्हा तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट सहज शक्य करून दाखवू शकता. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा.
तुमच्यात तो शक्तिशाली अंश आहे जो समाजाचे मोठे कल्याण करू शकतो. फक्त स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि ती सिद्ध करण्याची गरज आहे. स्वतःची जबाबदारी ओळखा आणि एक मजबूत व विचारशील समाज घडवण्यासाठी ठामपणे पुढे या. तुमचे चांगले विचार आणि तुमची प्रामाणिक कृती हाच या देशाचा खरा आणि भक्कम आधार आहे. धन्यवाद. श्रोतेहो, हा अभंग आपल्याला केवळ जगाची निर्मिती सांगत नाही, तर आपण सर्वजण एकाच सूत्रात कसे बांधले गेले आहोत याची अतिशय गोड जाणीव करून देतो. आपण सर्वांनी स्वतःमधील आणि इतरांमधील तो ईश्वरीय अंश ओळखला तर जगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच पूर्णपणे बदलून जाईल आणि मनात केवळ प्रेम व आदर राहील. डोळे मिटले की समोर पांडुरंग दिसावा आणि डोळे उघडले की माणसात देव दिसावा, हीच संतांची पुण्याई. भावार्थ संतवाणीच्या या परिवारात सामील झाल्याबद्दल आभार. तुमचं प्रेम असं होतं की वाटतं हा विचार जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचावा. कमेंटमध्ये विठ्ठल नामस्मरण करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.